पंच एक लक्षात घ्यायचंय, 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील. संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत कव्हरेज केली जाते, लाईव्ह टेलिकास्ट पाहतो आपण. ओम फोटो लाईव्ह, अनिल केनी, संजय गुलवी आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या वतीनं. आणि या स्पर्धेचा आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट ट्रिपल S चॅनल, 597 क्रमांकाचे चॅनल आहे. ट्रिपल S एंटरटेनमेंट चॅनल, या चॅनलने स्पर्धा प्रसारित केली जाते. त्यानंतर डेन चॅनल 886 या चॅनलने स्पर्धा प्रसारित केली जाते. त्यानंतर SMP हे जे चॅनल आहे 996 996 क्रमांकाचं चॅनल, या चॅनलवरून देखील ही स्पर्धा प्रसारित केली जात आहे. तसेच ही स्पर्धा तब्बल 192 देशामध्ये युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रसारित केली जाते. मित्रांनो, आपण टाईप करा लेट विनोद यशवंत पाटील कप 2020 लाईव्ह आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. त्यानंतर दुसरी साईड ओम फोटो लाईव्ह मानकोली असं देखील आपण टाईप करू शकता, सर्च करू शकता, लॉग ऑन करा. यानंतर जो सामना होणार आहे तो सोनादेवी टेमगर आणि जयदुर्गा टेमगर पाडा दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. सोनादेवी टेमगर, जयदुर्गा टेमगर पाडा. +40 क्रिकेट, ओल्डी गोल्डी क्रिकेट, ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वीर तानाजी दापोडे संघाची कुंदन पाटील आणि राजू पाटील. क्षेत्ररक्षण लावलं जाते. प्लीज दोन्ही संघांना विनंती करते, वेल कमी घ्या. वेलकम हिम्मत चौगुले, आपलं हार्दिक स्वागत आहे. बारक्या पाटील आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकास मुकादम, न्यू मिलम पायगाव, आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. मुकेश आपण देखील व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे, ज्याच्या नावावर चालू सीझन मध्ये फास्टेस्ट 50 ठोकण्याचा विक्रम आहे. दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वीर तानाजी दापोडे संघाचा राजू पाटील, याने देखील फास्टेस्ट 50 ठोकण्याचा पराक्रम केलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जर विचार केला तर फास्टेस्ट 50 एक दिवसीय क्रिकेटमध्ये अब्राहम बेंजामिन डी विलर्स याच्या नावावर आहे. 16 चेंडूंमध्ये फास्टेस्ट 50 ठोकली होती आणि फास्टेस्ट सेंचुरी देखील त्याच्याच नावावर आहे. 31 चेंडूंमध्ये फास्टेस्ट सेंचुरी ठोकली होती दक्षिण आफ्रिकेचा 360 डिग्रीने खेळणारा फलंदाज. तर मैदानाच्या आतमध्ये बोलूया आपण. अंकुश दे विकेट टेकर गोलंदाज, मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स होता. मग तो बघूया तीच कन्सिस्टन्सी, तेच सातत्य कायम राखतोय की नाही बघूया. सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता तो अंकुश याने. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. प्रेक्षकांच्या माहितीकरिता पुन्हा एकदा मी विनंती करते, बारक्या पाटील अष्टपैलू खेळाडू आहेत. विक्रम स्पोर्ट्स वडून वगैरे संघाचे मुकेश, जय कालिका माता कालवारे संघाचे एक धडाकेबाज खेळाडू आहेत. हार्ड हिटर, पिंच हिटर म्हणजे ज्याची ख्याती आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आहेत विकास मुकादम, न्यू मिलम पायगाव संघाचे. या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. फर्स्ट बॉल टू गो. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. व्हॉट अ शॉट, टिपिकल पॉवर प्लेचा फटका इनफिल्डवरून. गुड शॉट, ब्युटिफुल शॉट फॉर रन्स. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. थँक्यू डीजे. शॉर्ट पिच डिलिव्हरी, आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये भिरकावून दिला होता. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर जाणारा दमदार चौकार राजू पाटील याच्या बॅटमधून निघालेला आहे. 4 धावसंख्येनिशी वैयक्तिक खातं गोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे वीर तानाजी दापोडे संघाने. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीचा सामना आहे, बघूया. दोन्ही संघांची चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी ओवली संघाने वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली संघाला पराभूत केला.
तर दुसऱ्या सामन्यामध्ये गावदेवी वेले संघाचं आव्हान संपुष्टात आणलं ते वीर तानाजी दापोडे या संघाने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अंकुश. राईट आर्म राउंड द विकेट. वन्स अगेन गुड शॉट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. जबरदस्त फटकेबाजी. पहिला चौकार आपण बघितला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा. दुसरा चौकार बघितला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा. धडाकेबाज सुरुवात आहे वीर तानाजी दापोडे संघाची. 2 चेंडूंवर लगातार 2 चौकार. वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या आहे बिनबाद 8. बघूया आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 4 चौकारांचे हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत. वन्स अगेन राईट आर्म ऑन द विकेट. ऑफिस टॉस फ्लिक केलेलं आहे. जोरदार अपील आणि मात्र बघूया धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, नकार दिलेला आहे. तर राजू याने निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 8. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी 40+ वडगर संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली देणारी स्पर्धा लेट विनोद यशवंत पाटील कप 2020. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेलं आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करते. प्रवीण चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाते. दर्जेदार चौकार. पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट तानाजी दापोडे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक झेपावते. प्रवीण झेल टिपते. पहिला फलंदाज बाद होते राजू. दोन्ही संघाने आणि आयोजनाला बेस्ट ऑफ लक. राजन पाटील BMK काल्हेर आपला हार्दिक स्वागत आहे. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे राजन पाटील यांनी दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट सांगितलेले आहे. तर पहिला फलंदाज बाद होते. धावफलकावर धावा आहेत 12. राजू पाटील डेंजर मॅन हा बाद करण्यामध्ये यश आलेले. अंकुश याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ते माणिक नॉन स्ट्राईक एंडला. डाऊन दी ग्राउंड खेळलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. यतीश मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धाव पूर्ण करते. कुंदन पाटील खातं खोलते. धावसंख्या धावफलकावर वाढते 14. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. चांगली सुरुवात आहे वीर तानाजी दापोडे या संघाची. यानंतर जो सामना होणार आहे सोनादेवी टेमगर आणि जयदुर्गा टेमगर पाडा. दोन्ही संघ कर्णधाराने ताबडतोब संपर्क साधायचा आहे. कालुराम भोईर आपला हार्दिक स्वागत आहे. सोनादेवी टेमगर संघाचे कर्णधार या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. चांगली सुरुवात आहे. धडाकेबाज सुरुवात बघायला मिळते वीर तानाजी दापोडे या संघाची. 14 धावा. 1 गडी बाद झालेला. राजू पाटील बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 12 धावांचं योगदान दिलं होतं. आता मात्र दुसरे षटक घेऊन येते कैलास. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे माणिक.
गुलाबी थंडीचा महिना, थंडगार हवा, हॉट क्रिकेट आपण पाहतोय. 40+ क्रिकेटचा महासंग्राम. चेंडूला हुक केलेला स्क्वेअर लेग, सीमारेषेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक झेपावते, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते, मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. ओव्हर थ्रो होतोय. 2 धावा मात्र कंप्लीट करतोय माणिक. धावसंख्या वाढते धावपलकर 16 धावा. विकास याने फेक केली होती. कैलास पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. साऊथ एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. चेंडूला ऑन द अप खेळलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावते आउटफील्ड मध्ये. ऑन साइडला चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते प्रवीण द्वारा. फक्त एकच धाव पूर्ण करते माणिक. धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकर 17 धावा. दुसरी षटक प्रगतीपथावर आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 17. एक चांगली सुरुवात आहे वीर तानाजी दापोडे या संघाची. खेळपट्टीवर कुंदन पाटील खेळतोय वैयक्तिक 2 धावांवर. माणिक खेळतोय 3 धावांवर. राजू पाटील बाद झाला तर वैयक्तिक 12 धावांवर. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. वेगवान चेंडू निघून जाते यष्टीरक्षक हरी याच्या हातामध्ये. धावसंख्या कायम आहे. धावपलकर स्थिर आहे. कैलास पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 7 ते 8 पावलांचा रनअप. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यात टॅप केलेला आहे. चेंडू जातो डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष देविदास फेक करतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा. 40+ क्रिकेट आहे. धावसंख्या वाढते धावपलकावर 20. कैलास पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होणार माणिक. गुलाबी थंडीचा महिना आणि पाहतोय संपूर्ण मैदान हे पिंक गुलाबी मैदान. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला हवेमध्ये अरविंद भोईर झेल टिपतोय. दुसऱ्या विकेटचं पतन OUT. दुसरा फलंदाज बाद झालेला अरविंद भोईर याने अप्रतिम झेल टिपला होता. लॉंग ऑन सीमारेश्वर आणि मानिका बाद झालेला आहे. संघाचा कर्णधार नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय नॉन स्ट्राईक एंडला. खेळपट्टीवर मात्र कुंदन पाटील अजून कायम आहे. सलामीला येऊन खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. चेंडूला फक्त हलक्यात टॅप केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावते फेक करतोय आणि फलंदाज धावबाची संधी आहे. धावबाद तिसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकर धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 21. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय मनोज. क्रमांक 4 वर खेळण्यासाठी मनोज मैदानाच्या आतमध्ये. नितीन पाटील स्ट्राईकवर येतोय संघाचा स्कीपर. देवीदास तिसरी षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. सज्ज होतोय संघाचा कर्णधार सरसेनापती नितीन पाटील. स्पीडअप करा, वेळ कमी घ्या प्लीज. दोन्ही संघांना मी विनंती करते. अतिशय उत्कृष्ट चेंडू उसळला होता. गुड लेन्स पाडून चेंडू आणि निघून गेला होता यष्टीरक्षक हरियाच्या हातामध्ये निर्धाव. मात्र हेमंत भोईर याला अजूनही मागे ठेवलेली एक रणनीती बघायला मिळते, गेम प्लॅन बघायला मिळते वीर तानाजी दापोडे या संघाचा. कारण मोठे पटकेमध्ये खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज. स्टेट फटका खेळलेला डाऊन द ग्राउंड. झेल टिपते यतीश. नितीन बाद. चौथा फलंदाज बाद होते. धावपलकर धावा कायम आहेत 21. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज क्रमांक 5 वर खेळण्यासाठी चिंतामण पाटील. बघूया एक तडाखेबंद फलंदाज आहे. खूप अपेक्षा असतील संघाला. चिंतामण पाटील आणि मनोज पाटील ही जी जोडी आहे. मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक झेल टिपला अरविंद भोईर याने, दुसरा झेल टिपला यतीश याने या सामन्यामध्ये. एक प्रवीण याने झेल टिपला होता. कॅचिंग प्रॅक्टिस बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गावदेवी ओवली संघाकडून. हे खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. देवीदास राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यात आणि कट केला होता. मात्र क्षेत्ररक्षक प्रेमनाथ दक्ष होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवतोय आणि त्यावर फक्त एक धाव पूर्ण करते मनोज. खातं खोलते वैयक्तिक. धावसंख्या आलूच पुढे सरकताना 22. 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावपलकावर. तिसरी षटक हे प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये धडाकेबाज सुरुवात, चांगली सुरुवात झाली होती. 14 धावा होत्या. त्यानंतर मात्र दुसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांना लगाम लागलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सेफ लँड झाला होता. चिंतामण 2 धावा पूर्ण करतोय. खातं खोलते वैयक्तिक चिंतामण. धावसंख्या वाढते धावपलकावर 24 धावा. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. एक फायटिंग स्कोर जर ठेवायचा असेल तर गावदेवी ओवली संघापुढे इथून धावा निश्चितच जमा कराव्या लागतील त्या वीर तानाजी दापोडे या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा देवीदास. पंचांना क्रॉस होताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस. चेंडूला ड्राईव्ह केलेल्या व्हीच्या आकारामध्ये चेंडू येतो. डीप मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक यतीश द्वारा फक्त एकच धाव मिळते. चिंतामणीला धावसंख्या वाढते धावपलकावर 25. तिसरी षटक हे प्रगतीपथावर आणि 25 धावा धावपलकावर. 4 गडी बाद झालेले आहेत वीर तानाजी दापोडे संघाचे. राजू पाटील, त्यानंतर कुंदन बाद झालं होतं, माणिक आणि बाद झाला फलंदाज नितीन. क्लीन बोल्ड. अतिशय उत्कृष्ट चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. त्रिफलाबाद.
5वा फलंदाज बाद झालेला वीर ताने दापोडे संघाचा मनोज. मैदानाच्या आतमध्ये हेमंत येतोय. बघूया आता मात्र 3 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकर धावा आहेत 25. बघूया या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील त्या वीर तानाजी दापोडे या संघाला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, त्यानंतर मात्र धावांना लगाम लागला. खऱ्या अर्थाने कैलासाने गोलंदाजी केली, फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देवीदास याने 2 धक्के दिले आणि 4 धावा दिल्या. रेग्युलर इंटरवलमध्ये जे फलंदाज बाद झाले होते त्याचं नुकसान वीर तानाजी दापोडे संघाला झालेलं आपण पाहू शकतो जयंत पाटील सर. कारण आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत. चिंतामण आणि हेमंत ही जोडी खेळपट्टीवर आहे. शेवटच्या षटकामध्ये सर्वात जास्त दारोमदार असेल ती चिंतामणवर. सोनादेवी टेमगर संघाचा संघनायक आणि जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहत आहे. शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल आहे. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण. मागच्या सामन्याचा हिरो हेमंत नॉन स्ट्रायकरला आहे. चेंडू हवेमध्ये आहे, बघूया गुड शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ पार्क. मी म्हटलं होतं जयंत पाटील सर की चिंतामणवर जास्त दारोमदार असेल, जबाबदारी असेल. मी बऱ्याच वेळा जवळून चिंतामण पाटील यांचा खेळ बघितलेला आहे. जबाबदारी उचलणारा हा खेळाडू आहे, फलंदाज आहे. नेहमीच जबाबदारी भरा खेळ करतोय. पहिल्याच चेंडूवर षटकाराने प्रवीणचं स्वागत करतोय चिंतामण. धावसंख्या वाढते. धावपलकर 31. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. अतिशय दर्जेदार षटकार बघायला मिळाला चिंतामण पाटील याच्या बॅटमधून. चेंडू हवेमध्ये आहे, बघूया मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. जबरदस्त झेल, चिंतामण बाद. जवळजवळ 38 सर्कलवर हा झेल घेतलेला अंकुश याने हा झेल क्लिअर केला. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल आणि सेलिब्रेशन देखील केला झेल टिपल्यानंतर. धावपलकावर धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात 31. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय नरेंद्र. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रवीण. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे हेमंत भोईर. चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. जोरदार अपील केला होता, निघून जाते सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निर्धावच्या रूपाने. धावसंख्या कायम आहे धावपलकर 31. सुरुवात चांगली झाली, मात्र त्यानंतर जी गोलंदाजी झाली, गोलंदाजी आपण बघितली अतिशय चांगली गोलंदाजी कैलास देवीदास. चेंडूला ड्राईव्ह केलेला व्हीच्या आकारामध्ये चेंडू येते. क्षेत्ररक्षक झेपावते. यतीश चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय वेगाने 2 धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या वाढते धावपलकर 33. दोन्ही बंधू खेळपट्टीवर आहेत. सध्या जर विचार केला भारताचा तर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. भारतीय संघासाठी खेळताना मग कित्येक जोड्यांची नावं घेता येतील. इंटरनॅशनल क्रिकेटचे जे बंधू आहेत त्यांची खूप असे खेळाडू, वेल कमी आहे आमच्याकडे, नावं घेऊ शकत नाही. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सामना करेल हेमंत. चेंडू चिप केलेला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. देवीदास चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फेक करते. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर थ्रो येते. हा ना रेस लागलेली आहे आणि फलंदाज धाव बाद.
तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज धावचीत बाद झाला आणि 35 या धावसंख्येवर तब्बल 7वा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सत्यवान येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं चौथा अंतिम षटक आहे, प्रगती पथावर आहे आणि शेवटचा चेंडू आहे. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज हेमंत. बघूया या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर निश्चितच एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. गोलंदाज प्रवीण बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज हेमंत भोईर. उलटा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल सोडतोय अंकुश. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहजगत्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतायत. 3 धाव पूर्ण. बघूया धावसंख्या धावपलकावर 38 आणि 39 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. गावदेवी ओवलिया संघाला दोन्ही संघाचे संघनायक कालुराम भोईर, सोनादेवी टेमगर संघाचे संघनायक आणि जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे संघनायक या आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी. सौ जागृती जगदीश सोनावणे, सरपंच ग्रामपंचायत वडगर, टॉस बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र जयवंत पाटील सर उपस्थित होत आहेत. आणि मान्यवर कक्षामध्ये मी पुन्हा एकदा नितीनजी गवळी, खजिनदार 40+ क्रिकेट संघटना भिवंडी, त्यानंतर सदाजी म्हात्रे, कालवार भूषण, आपणास विनंती करतोय टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. ओव्हर टू जयवंत पाटील सर. मान्यवर विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे संघनायक पंडित, आपण टॉस जिंकलेले, नाणेफेक जिंकले, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 खाली. कसं वाटते संपूर्ण आयोजन नियोजन? भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. भव्य दिवस स्पर्धा आहे. आमच्या जयदुर्गा क्रिकेट क्लबच्या तर्फे आयोजकांना खूप खूप शुभेच्छा देतोय आणि खूप चांगला गुलाबी थंडीमध्ये गुलाबी वातावरण या ठिकाणी त्यांनी साजरा केलेला आहे आणि खेळाडू यांचा आनंद जरूर लुटावा. सर्व खेळाडूंना आमच्या टीमच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो सर्व संघांनाच आणि आयोजकांनाही खूप शुभेच्छा देतोय. खूप सुंदर असं वातावरण आणि आयोजन केलेलं आहे आणि भव्य दिव्य ट्रॉफ्याही अशा फार कमी ठिकाणी बघायला भेटतात आणि खूप सुंदर ट्रॉफ्याही त्यांनी प्रेझेंट केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. मग प्रेक्षकांना रंगतदार सामना बघायला मिळेल. हो, अवश्य भेटेल. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. कालुराम भोईर, आपण नाणेफेक हरलेलात. सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कोण तुमचे स्टार फलंदाज असतील, खूप अपेक्षा असतील त्यांच्याकडून? पहिले आम्ही 40च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि आमचा जो स्टार फलंदाज होता तो योगेश, हरी, स्वतः मी आहे. मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक चुरशीची लढत बघायला मिळेल. जरूर जरूर. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकून जयदुर्गा टेमगरपाडा संघाचे संघनायक पंडित यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सोनादेवी टेमगर संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. मी आपणच घेऊन जाते. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू जयवंत पाटील सर. तर पुढच्या सामन्याचा टॉस झालेला मित्रांनो. त्या अगोदर आपण मैदानात जर बघितलं तर वीर तानाजी दापोडे संघाने प्रथम फलंदाजी करत 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 38 धावा करून गावदेवी ओवली संघासमोर. गावदेवी ओवली संघाने या अगोदर 46 धावांचं लक्ष पूर्ण केलं होतं, जे ताडाली संघाने ठेवलं होतं. मात्र ह्या सामन्यात कसोटी असेल गावदेवी ओवली संघाची, कारण ह्या सामन्यात गोलंदाज आहेत ते गोलंदाज वेगळे आहेत, संघ वेगळा आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना या अगोदर जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीत लढत आहेत. आपण पाहू शकतो खेळाडू कक्ष श्री निलेश पाटील स्टँड स्वर्गीय विनोद यशवंत पाटील चषक 2020 मध्ये आयोजक गावदेवी स्पोर्ट वडघर या संघाने आयोजित केलेली स्पर्धा. श्री निलेश पाटील खेळाडू स्टँड आपण पाहू शकतो. खेळाडू कक्षामध्ये रणनीती आखली जाते गावदेवी ओवली संघाच्या कर्णधाराकडून. सलामी सेनेसाठी अरविंद तयार आहेत. मात्र ऐनवेळी काही बदल केला जातोय का सलामीच्या फलंदाजामध्ये ते बघणं ही उत्सुकता ठरेल. मित्रांनो 220 स्पर्धा 40+ क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय स्पर्धा, एक मैलाचा दगड, बिग टर्न. 220 स्पर्धा आहे आणि 220 स्पर्धामध्ये खेळण्याचा मान काही मोजक्या संघांना मिळालेला आहे. यानंतर गोवा स्पर्धा सुरू होणार आहे. बिग इव्हेंट असेल गोवा स्पर्धेचा आणि या स्पर्धेची रंगीत रेषल या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेकडे बघितलं जातं. निलेश पाटील ज्यांनी आम्हाला खेळाडू कक्ष प्रदान केलेले आहे, ज्यांच्या नावाने हे खेळाडू कक्ष आपण पाहू शकतो. निलेश पाटील या क्रीडानगरीमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. मात्र आपणास विनंती असेल, सस्नेह विनंती, वडघर संघाच्या वतीने आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. स्वर्गीय विनोद यशवंत पाटील चषक 2020 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय श्री निलेशजी पाटील गुंदवली, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर पाहू शकतो आपण व्यासपीठावर आगमन होत आहे. निलेशजी पाटील गुंदवली यांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये आम्ही ज्यांच्या नावाने खेळाडू कक्ष उभारलेले असे निलेशजी पाटील या व्यासपीठावर उपस्थित होत आहे. एक आदर्श, दिलदार आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व निलेश पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. दरम्यान आगमन झालेल्या निलेश पाटील साहेबांचा बीजेपी युवा मोर्चा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय भागवत पाटील यांना देखील पाहू शकता. सुप्रसिद्ध सिंगर गायक आहेत ते. त्यानंतर सहसचिव सदा म्हात्रे उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. जय कालिका माता कालवारे संघाचे आणि न्यू मिलन पायगाव या संघाचे अष्टपैलू खेळाडू खजिनदार भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ नितीन गवली आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर जाऊया सामन्याकडे. 38 धावांचं 39 धावांचं समोर लक्ष घेऊन सलामीची जोडी अरविंद आणि अंकुश AA गावदेवी ओवली संघाकडून. तर गोलंदाजीची दुरा संभलतं मागच्या सामन्यातील हिरो हेमंत. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलेलं आहे
यष्टीरक्षक यष्टांपासून दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ असे क्षेत्ररक्षण. मिड ऑफला स्वतः कुंदन पाटील उभे आहेत. त्यानंतर लॉंग ऑन, डीप मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. ऑफ साईड पूर्णपणे पॅक केलेली आहे. जास्तीत जास्त ओव्हर पिच किंवा स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जावी असं वाटतंय जाईल असं वाटतंय अरविंद आणि अंकुशसाठी. हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट. जिल्हा परिषद केंद्रशाला वडूनगर करून सुरुवात करताना याच पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकतोय ड्राईव्ह केला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, स्टंप टू स्टंप गोलंदाजी. मात्र आपल्या फॉलो थ्रूमध्ये कठीण झेल सोडतोय हेमंत. ठाणे जिल्हा युवा मोर्चा बीजेपी उपाध्यक्ष सन्माननीय निलेशजी पाटील साहेब या व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत, ज्यांच्या नावाने आपण समोर खेळाडू कक्ष पाहतोय. निलेश पाटील खेळाडू कक्ष. फुलटॉस ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. एक धाव तर मिळालेले, एकाशिवाय बाकी काही नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 2. मांडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल दोन्ही फलंदाजांचा. मागच्या सामन्यात आपण बघितलं दोन्ही संघांनी मागचे सामने झाले चेसिंग करून सामने जिंकले होते. एका सामन्यात 28 धावा केल्या होत्या. दापोडे संघाने सहज पराभूत केलं होतं वेले संघाला. आता मात्र आगरी भाषेत म्हणायचं झालं तर चेंडूवर उपट घातली होती. मात्र चेंडू मिड विकेटला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजांचा. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धाव मिळते फक्त आणि फक्त 1. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत बिनबाद 3. जयन पाटील सर, आतापर्यंत चांगली गोलंदाजी हेमंतकडून मागच्या पानावरून पुढे चालू केलेली ही गोलंदाजी. आता मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक काढलेला आहे. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण, डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेले आहे सीमारेषेवर. ऑन साईडला येस, पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला आहे मिड ऑन क्षेत्रात. क्षेत्ररक्षण मात्र व्यवस्थित झालं नव्हतं. मग दुसरी धाव मिळण्याचा घेण्याचा प्रयत्न केला नव्हता दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या एकेरी धावेने पुढे सरकते 4. बिनबाद 4. हेमंत अगदी धारदार गोलंदाजी करतोय. मी म्हटलं होतं की पहिल्या षटकामध्ये स्टंप टू स्टंप गोलंदाजी केला जाणार आहे. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे त्याप्रमाणे हेमंतकडून गोलंदाजी. अनुभवी गोलंदाज हेमंत. आणखी एक. आता मात्र ओव्हर पिच आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ पार्क, षटकार. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लेमध्ये झाला होता फलंदाज. चेंडू तितका ओव्हर पिच नव्हता, मात्र फलंदाजाने जागा केली होती. स्टेप आउट झाला होता. समोर आपल्या बॅटच्या समोर चेंडूला खेळून काढलेलं होतं आणि एकाच प्रयत्नात चेंडू लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते दुहेरी अंकामध्ये 10. आज गावदेवी ओवली संघ एक वेगळा संघ भासतोय. आज सकाळी जेव्हा प्रेमनाथ पाटील यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी नक्कीच कॉन्फिडंटली सांगितलं की या स्पर्धेमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू. आणि त्यांच्या कर्णधाराने ओपिनियनमध्ये सांगितलं की खरोखरच गोवा टूर गोव्याची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही या स्पर्धेकडे रंगीत तालीम म्हणून पाहतोय. 6 धावा धावफलकावर लागल्यानंतर धावसंख्या झालेले बिनबाद 10. ह्यावेळी मात्र चेंडूला खेळून काढायचा तो ऑन साईडला, एज लागून चेंडू फाईन लेगला पडतोय. दोन्ही फलंदाज धावा मात्र पूर्ण करतायत 2 आणि धावसंख्या पुढे सरकते 2 धावाने 12. बिनबाद 12. एक चांगली सुरुवात गावदेवी ओवली संघाची. स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरी वडूनगर येथे सामने आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेले आहेत बिनबाद 12. 39 धावा करायचे आहेत.
आणि 39 धावांचं टार्गेट असताना मी तर म्हणेन एक समाधानकारक सुरुवात स्वतः कर्णधार अरविंद त्या ठिकाणी आहे आणि चांगली सुरुवात झालेली आहे गावदेवी ओवली संघाची. इथून मात्र वीर तानाजी दापोडे संघाच्या गोलंदाजांना एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपलं प्रमुख अस्त्र चिंतामण पाटील याला बाहेर काढलेले. हे षटक अतिशय महत्त्वाचे आहे. या षटकात दबाव टाकण्याचा नक्कीच प्रयत्न असेल वीर तानाजी दापोडे संघाचा आणि तोच प्रयत्न कर्णधाराचा. एक चांगली कॅप्टन्सी पाहू शकतोय वीर तानाजी दापोडे संघाच्या कर्णधाराची. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एखाद्या दुसऱ्या फलंदाजाने गोलंदाजाने चांगली कामगिरी केली तरी 11च्या 11 खेळाडूंना साथ देणं अतिशय आवश्यक असते. थोडी कामगिरी करणं अतिशय आवश्यक असते. क्रिकेट इज अ गेम ऑफ युनिटी असं म्हटलं जातं नेहमीच. कुठला तरी एक फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द मॅच ठरतो, मात्र सर्व संघाची जबाबदारी असते की आपल्या संघासाठी 100% योगदान देणं. बघूया ह्या कामगिरीमध्ये कुठला संघ सरस ठरतोय, गावदेवी ओवली की वीर तानाजी दापोडे. क्षेत्ररक्षण आता मात्र पांगवलेलं आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट 38 सर्कलमध्ये, डीप कवर आणि एक्स्ट्रा कवरमध्ये एक क्षेत्ररक्षक दोघांच्या मध्ये. त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईड ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग असे क्षेत्ररक्षण. फुल टॉस मात्र स्वंग केलेलं चांगले क्षेत्ररक्षण कुंदन पाटील यांच्याकडून. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकलेली. धावसंख्या झालेली बिनबाद 14. चिंतामण पाटील ट्रम्पकार गोलंदाज आहे वीर तानाजी दापोडे संघाचा. शॉर्ट रनअपने गोलंदाजी. खोलटप्प्याचा चेंडू नक्कीच इनर एज लागून यष्टीरक्षकाला हुल देऊन चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. गुल चौकार. जेव्हा तुम्ही शॉर्ट फाईन लेग किंवा शॉर्ट थर्ड मॅन ठेवत नाही तेव्हा स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं नक्कीच नुकसानदेह ठरू शकते. कारण इनर एज किंवा आउटसाईड एज लागून गेली तर चेंडू नॉनस्टॉप सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतोय. जेव्हा तुम्ही मिड विकेट, डीप लॉंग ऑन, वाईड ऑफ लॉंग ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक ठेवता तेव्हा शॉर्ट पिच गोलंदाजी करणं अतिशय आवश्यक असते. मात्र ह्या ठिकाणी चिंतामणच्या ह्या चेंडूवर चौकार लागतोय. धावा होत आहेत 18, बिनबाद 18. आता मात्र फुल टॉस. चेंडूला संग केलेलं आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण होते मात्र 2 धावा रोखू शकत नाही फलंदाज आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकलेली 20 धावा धावफलकावर लागलेले. गावदेवी ओवली संघ अजूनही ड्रायव्हिंग सीटवर असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण 39 धावामधून 20 धावा पूर्ण झालेले आहेत. चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत 9, म्हणजे 15 चेंडू 19 धावांची आवश्यकता. चिंतामण आता मात्र चेंडू हवेत आहे. ही लाईन अतिशय सुरेख आहे अशा फिल्डिंगला आणि तीच लाईन आता मात्र चिंतामणने पकडलेले आणि एक फलंदाज, पहिला फलंदाज बाद होतोय अंकुश. लाईन आणि लेंथ बदलली होती चिंतामणी आणि त्याचा फायदा आपण चिंतामणला झालेला पाहतोय. अंकुश याच्या फलंदाजीवर अंकुश लावलेला आहे. पहिला फलंदाज बाद होतोय गावदेवी ओवली संघाचा. धावसंख्या धावफलकावर लागलेली 20. नवीन फलंदाज प्रवीण. मागच्या सामन्यामध्ये प्रेमनाथ पाटील यांनी 20 धावा केल्या होत्या. मागच्या सामन्यातील हिरो अंकुश मात्र बाद झालेला आहे. अंकुशने बाद होण्यापूर्वी तरी सुद्धा संघाला योगदान दिलेले महत्त्वपूर्ण अशा 10 धावांचं चिंतामण. आता मात्र पुढे सरसावून खेळलेलं आहे अरविंद पाटील. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण करण्याची संधी. त्यानंतर जेव्हा फिल्डर सावकाश आला होता चेंडूवर, दोन्ही फलंदाजांनी हेरलं होतं की दुसरी धाव पूर्ण होईल आणि दोन्ही फलंदाजांनी आपला एंड चेंज केलेला आहे.
दुसऱ्या धावेसाठी 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकलेली. धावसंख्या होते 22. अजूनही 17 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 13 ना 13 चेंडू 17 धावांची आवश्यकता. अरविंद पाटील वैयक्तिक 11 धावांवर खेळतायत. शॉर्ट चेंडू मात्र क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक गलीमध्ये जातोय. चेंडूची अडवणूक करतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धावफलकावर लागते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे 23. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावा. या षटकामध्ये 11 धावा खर्ची घातलेले आहेत चिंतामणने. मित्रांनो 220 स्पर्धा आपण ही पाहतोय 40+ क्रिकेटच्या इतिहासामधील. आणि या 200व्या स्पर्धेचा मान गावदीस्फोट वडघर या संघाला मिळालेला आहे. स्वर्गीय विनोद यशवंत पाटील चषक 2020. विनोद यशवंत पाटील स्वर्गीय मागच्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. एक उदार व्यक्तिमत्व, शिस्तबद्ध, हसतमुख, अजातशत्रू असं हे व्यक्तिमत्व. शरीराने जरी मोठे असले, शरीराने मोठे होते तरी मात्र मनही त्यांचं तितकंच मोठं होतं. आपल्या अपार माणुसकीच्या बळावर त्याने एक चाहता वर्ग निर्माण केला होता, मित्रवर्ग निर्माण केला होता. नटसम्राट अशी उपाधी चाहत्यांनी त्यांना दिली होती, रसिकांनी दिली होती. शिवाजी महाराजांचं जे महानाट्य होतं त्या महानाट्यामध्ये स्वतः अफजल खानाची भूमिका आणि अफजल खानाच्या भूमिकेला अनुसरून त्यांचं व्यक्तिमत्व होतं. धिप्पाड देहाचे हे व्यक्तिमत्व स्वर्गीय विनोद यशवंत पाटील निघून गेलेले आहेत. आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी भरवलेली आहे. 220 स्पर्धा, एक ग्रेट व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नावाने ग्रेट स्पर्धा 220 स्पर्धा. दरम्यान 2 षटकामध्ये आपण पाहिलं 2 षटकामध्ये धावसंख्या झालेली गावदी ओवली संघाची तब्बल 23. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. तिसऱ्या षटकासाठी मनोज राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाही. फलंदाजाला अपेक्षा होती वाईट जाणार आहे आणि पंचही सहमत आहेत. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली 24. ड्राईव्ह केलेल्या यावेळी मात्र फोर्स केलेल्या चेंडूला एक सुरेख झेल कुंदन पाटील यांनी कलेक्ट केलेला आहे आणि जावं लागेल माघारी अरविंद. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हाका. कारले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी डोल्यावर येतय धोका. कारले डोंगराव पडेल आई धुका ग, आई माझी डोल्यावर येतय धोका. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हाका. तर दुसरा फलंदाज अरविंद बाद होतोय. अरविंद यांनी बाद होण्यापूर्वी 13 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केलेली आहे, ज्यामध्ये एक षटकार खेचला होता. आणि आपण टाळ्यांचा जो आवाज ऐकतोय डगआउटमध्ये, निलेश पाटील डगआउटमध्ये जो टाळ्यांचा आवाज ऐकतोय तो अरविंद पाटील यांच्यासाठी. 13 धावांची एक जबरदस्त खेळी. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रेमनाथ पाटील. मागच्या सामन्यात 20 धावा केल्या होत्या प्रेमनाथ पाटील यांनी. मनोज आता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. गुडलेन स्पॉटवर पडून चेंडू थोडासा उसळला, निघून गेला. बॅटमॅनला उलकावणी देऊन यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 24. मनोज बॅटमॅनची ॲक्शन बघून चेंडू टाकत असतो, कारण त्याच्याकडे शॉर्ट रनअप आहे. पूर्णपणे लक्ष देत असतो बॅटमॅनच्या पोझिशनकडे. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रात. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौक.
चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 28. 11 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि किती झाले धावा? 28. हो, अतिशय चांगला चेंडू, यॉर्क चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र व्यवस्थित होत नाहीये. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न प्रेमनाथ पाटील यांचा, मात्र माघारी फिरलेले दोन्ही फलंदाज. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकलेली आहे. 30. 8 चेंडू, 9 धावांची आवश्यकता. एकोणचाळीस धावांचं लक्ष आहे. मनोज, आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू. मात्र त्याचा फायदा होत नाहीये गोलंदाजाला, कारण फलंदाजांनी 2 धावा पाळून काढलेले आहेत मिड ऑन वरून. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली 32. 7 चेंडू, 7 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन आहे. 7 चेंडू 7 धावा. मनोज पूर्णपणे प्रयत्न करतोय. परफेक्ट यॉर्करची फेक 2 वेळा करताना दिसला मनोज. ह्यावेळी मात्र डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, स्वैर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडून. एक अवांतर धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झालेली 33. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. चेंडूला खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाही आणि दोन्ही फलंदाज 2 धावा वेगाने पळून काढतायत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकलेली. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 35. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. वेलकम माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली आणि उत्कृष्ट 40+ क्रिकेटर आहेत गुरुदत्त मानकोली संघाचे रूपचंद माली. आपलं व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय विनोद यशवंत पाटील चषक 2020 मध्ये गावदेवी स्पोर्ट्स 40+ वडगर संघाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय रूपचंदजी माळी साहेब या व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. साहेब, स्वर्गीय विनोद यशवंत पाटील चषक 2020 मध्ये आयोजक गावदेवी स्पोर्ट 40+ संघटनेच्या वडगर 40+ संघटनेच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. साहेबांच्या माहितीसाठी चालू सामना वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी ओवली या 2 संघामध्ये. शेवटच्या षटकामध्ये गावदेवी ओवली संघाला 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. वेलकम संदीप माली. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज नरेंद्र. समोर आहे प्रेम पाटील. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्या बात आहे. अतिशय तंत्रशुद्ध फटका. इंटेलिजंट क्रिकेट. ज्या फटक्याची आवश्यकता होती संघाला तो फटका प्रेमनाथ पाटील याच्या बॅटमधून आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकलेली. धावसंख्या झालेली 37. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र ऑन द राईस केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटतोय आणि उरल्या सुरल्या अशा संपुष्टात. अशा प्रकारे गावदेवी ओवली संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन गावदेवी ओवली अँड हार्ड लक वीर तानाजी दापोडे. हार्ड लक कुंदनजी पाटील साहेब. तर या
सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातो बघूया.